उद्धव ठाकरे यांनीच सुरुवातीला चुकीची भूमिका घेतली आणि ते भूमिका काँग्रेसकडून गेली. नारायण राणेंचं म्हणणं हे योग्यच आहे की त्यांनी घेतलेली भूमिका यावी असल्यामुळं त्यांना विधानसभेमध्ये लोकांनी सहकार दिलेला आहे. आणि आता पुढच्या निवडणुकीमध्ये तर त्यांची अवस्था अजून एक क्षीण होईल. आता 20 आमदार आहेत, पुढच्या वेळेला 4-5 आमदार येतं त्यांचं सांगता येत नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते योग्यच आहे, पण सगळी शिवसेना संपेल असं मला वाटत नाही आणि ती सगळी संपूर्ण याचं माझं मत आहे. साहेब, याला जोडून दुसरा प्रश्न आहे. चंद्रकांत खैरे असं म्हणतायत की येणाऱ्या निवडणुका शिवसेनेच्या जे महाविकास आघाडीचं निवडणुका ज्या आहेत ह्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील. मला वाटतं की चंद्रकांत खैरे शिवसेनेचे सिनियर नेते आहेत, आमचे बहु समाजाचे आहेत, दलित समाजाचे आहेत. तरी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना अनेक वेळेला संधी दिली आहे. ते लोकसभेमध्ये अनेक वेळेला निवडून आलेले आहे आणि आता त्यांचं म्हणणं आहे की कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढायच्या तो अधिकार शिवसेनेला आहे. शिवसेनेने त्या दिशेनं पावलं उचलली आणि जर इथल्या जनतेने तो दिला तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे परंतु आमची भावी थोडी स्ट्रॉंग आहे की त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री मिळेल असं मला अजिबात वाटत नाही. या ठिकाणी शिवसेनेची सत्ता येण्याचा विषय अजिबात येत नाही आहे. शिवसेनेपेक्षा या ठिकाणी काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. त्यामुळं चंद्रकांत खैरे म्हणतात त्यांनी निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढा ते मुख्यमंत्री होतील असं मला वाटत नाही.